थंड पावसात गरमागरम आणि कुरकुरीत व्हेज मंचुरियन कसे बनवायचे पाहूयात. घरात शिल्लक असलेल्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरून अतिशय कुरकुरीत बनतील, कमी वेळेत अतिशय स्वादिष्ट बनतील. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी कोबी घेतलेला आहे. कोबीचे मोठे मोठे काप करून घेतले. साधारण 1.5 कप हे कोबीचे काप आहेत. 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे, एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायचे, म्हणजे जादाचं पाणी सगळं निघून जातं. फ्लॉवर सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा हातानेच अशी याची मोठी मोठी फुले तोडून घ्यायची. 1 कप फ्लॉवर घेतलेला आहे. 2 वेळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यासोबतच एक गाजर घेतलेला आहे. साल काढून याचे सुद्धा छोटे छोटे काप करून घेतले. हे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं. सगळं चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता चॉपरमध्ये थोड्या थोड्या यातल्या भाज्या घ्यायच्या आणि हे पहा, असं थोडंसं मोठं मोठं आपल्याला चॉप करून घ्यायचंय. पाणी निथळून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात जास्त ओलसरपणा नाही. तर उरलेले सगळे काप काढून घेतले. यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे काप, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे सगळंच चॉपरला 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं. तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये वापरू शकता. फक्त असं बारीक चॉप करून किंवा अगदी बारीक कट करून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता गरमागरम मंचुरियन तळायच्या अगोदर आपल्याकडे असलेले गौराईचे कॉम्बोज पाहूयात. तर अतिशय सुंदर आणि ट्रेंडी गौराईचे कॉम्बो आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला हवी तशी ठुशी, चोकर, कोल्हापुरी साज, सोबतच मंगलसूत्र आणि नथ सुद्धा यामध्ये आहे. तुम्हाला या पद्धतीने हवा तसा कॉम्बो तयार करून मिळेल. ऑर्डर करायची असेल, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून ऑर्डर करू शकता. आता या भाज्यांमध्ये चवीपुरतं मीठ घातलं. 1.5 ते 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. आता अर्धा कपला थोडासा कमीच इथे मी मैदा वापरलेला आहे. पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर थोडंसं या भाज्यांना पाणी सुटतं, त्यामध्येच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय. या भाज्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच चॉप करून घेतलेल्या असल्यामुळे जास्त पाणी सुटत नाही आणि त्यामुळेच जास्त प्रमाणात मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घालायची गरज लागत नाही. आता अगदी हलक्या हाताने याची गोळे करून घेतले, म्हणजे आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित तळले जातात, कच्चे राहत नाहीत, मस्त कुरकुरीत बनतात. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती मंचुरियन तळून घ्यायचे. एकसारखा रंग आला, तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी आले की काढून घ्यायचे. आता इथे मी मैदा वापरलेला आहे, त्याऐवजी अर्धा कप गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळे अगदी अलगद हाताने याचे गोळे करून घेतले, तळून घेतले तरी सुद्धा आतपर्यंत छान तळले जातात. एकही मंचुरियन तेलामध्ये तुटणार नाही. तांदळाच्या पिठामुळे याला कुरकुरीतपणा आणखी वाढतो. तर हे पहा, मस्त गरमागरम व्हेज मंचुरियन बनून तयार झालेले आहेत. गरमागरम असेही खायला घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसमध्ये मिक्स करून सुद्धा खायला घेऊ शकता. तर अर्ध्या तासातच बनणारे हे मंचुरियन नक्की ट्राय करा.